आपण नेहमी ऐकत असतो, म्हाडा म्हणजे सामान्य माणसासाठी घराची सुवर्ण संधी, कमी किमतीत स्वतःचं घर, असे वाक्य आपण म्हाडाबद्दल ऐकत असतो. पण 2026ची म्हाडा मुंबई मंडळाची ही नवीन लॉटरी पाहिली तर चित्र थोडं वेगळं आहे. यावेळी म्हाडाने तब्बल 2640 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. पण जेव्हा तुम्ही या लॉटरीतील घरांच्या किमती पाहता तेव्हा खरा धक्का बसतो. घरांच्या किमती थेट 32 लाखांपासून सुरू होऊन 7 कोटींपर्यंत जातात. आता तुम्हीच विचार करा, जो माणूस अल्प उत्पन्न गटात येतो त्याला 1 कोटीच्या वर घर कसं परवडणार? कारण या लॉटरीत LIG गटातलीच 139 घरं अशी आहेत ज्यांची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त आहे आणि वरळीतील काही घरं तर 2 कोटींच्या आसपास आहेत. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमधील 2 घरं ज्यांचं 1500 चौरस फूट क्षेत्रफळ आहे, त्यांची किंमत थेट 6 ते 7 कोटींपर्यंत आहे. म्हणजे आता प्रश्न असा पडतो, ही लॉटरी खरंच सामान्यांसाठी आहे का की फक्त नावालाच? लोकेशन मात्र एकदम प्रीमियम आहे. दादर, वरळी, जुहू, विक्रोळी, बोरीवली, चेंबूर, पवई म्हणजे मुंबईतल्या टॉप एरियामध्ये घर मिळण्याची संधी आहे. पण किंमत पाहून अनेक जण थांबणार हेही नक्की आहे. आता थोडं सकारात्मक बाजूने पाहिलं तर या लॉटरीत वेगवेगळ्या उत्पन्न गटांचा विचार करून घरांची विभागणी करण्यात आली आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 125 घरं राखीव आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी तब्बल 858 घरं उपलब्ध आहेत. तर मध्यम उत्पन्न गटासाठी सर्वाधिक म्हणजेच 1408 घरांचा समावेश करण्यात आला आहे. आणि उच्च उत्पन्न गटासाठी 229 घरं ठेवण्यात आली आहेत. म्हणजे अगदी कमी उत्पन्न असणाऱ्यांपासून ते उच्च उत्पन्न गटापर्यंत प्रत्येकासाठी पर्याय ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, पर्याय म्हणजे तो खरंच परवडणारा आहे का? कारण नावाला गट वेगळे असले तरी प्रत्यक्षात त्या घरांच्या किमती पाहिल्यावर अनेकांसाठी हे स्वप्न अजूनही दूरच वाटतं. आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही या किमतीत घर घेण्यासाठी तयार आहात का? तुम्हाला ही लॉटरी खरंच परवडणारी वाटते का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, ज्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळतील.